भुजबळ साहेबांनी जे सांगितलंय की ईडब्ल्यूएस पासून मराठा समाज वंचित होत आहे, जिथे 10% जागा स्पष्ट होत्या त्या जागांपासून मराठा समाज वंचित होत आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि राहिला प्रश्न ओबीसी मधून मला सांगा प्रमाणपत्र कसे मिळणार? ओबीसी मधून प्रमाणपत्र मिळणं हे दुर्लभ गोष्टी आहेत। कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी थोरातांची जजमेंट जर वाचली तर एकही तहसीलदार, मला सांगा कोण तहसीलदार आहे आज? मला सांगा, जे जरंगेंच्या बाबतीमध्ये तुम्ही चॅनलवाल्यांनी मुलाखत घेतली, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, 35व्या सेकंदला त्यांनी काय सांगितलं? परवाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की 32,000 नोंदी। तुमच्या पत्रकारांनी विचारल्या काय ते 52 लाख, किती 52 नाही 54 लाख, त्याच्यावर त्यांनी काहीच बोलले नाही। कारण त्या ज्या नोंदी आहेत त्या एकूण जे महाराष्ट्रातले जे खरे म्हणजे मागास एससीबीसी आहेत, कुणबी आहेत, त्यांच्या संदर्भातले आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की राजकारण्यांनी राजकारण करावं, परंतु म्हणजे संविधानिक विषयाला घेऊन आणि खास करून म्हणजे याच्या बाबतीमध्ये, आरक्षणाच्या बाबतीमध्ये गलिच्छ राजकारण करू नये, सगळ्यांची जिम्मेदारी आहे। माझ्या मराठा भावांनी सुखरूप आपल्या घरी जावं, कारण ते सुद्धा माझा श्वास आहेत। आणि हेच म्हणेल की ह्या पुढं पुस्तक वाचाल तर वाचाल, नाहीतर चुकीच्या मार्गानं एनर्जी, चुकीच्या मार्गानं वेळाचा अपव्यय, चुकीच्या मार्गानं स्वतःला त्रास करून घेणं आहे। या व्यतिरिक्त जरंगेच्या आंदोलनात फार जास्त आहे असं मला वाटत नाही।